हाय हॅलो गुड आफ्टरनून सर्वांना. कसे आहात सगळे. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि थँक्यू सो मच. माझ्या मेरीतल्या लहानपणीच्या आठवणींचा मी जो ब्लॉग बनवला, तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून छान प्रतिसाद दिला. मला खूप आनंद वाटला आणि खूप सारे मेरीच्या लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि खूप मस्त मस्त कॉमेंट आले. सगळ्यांच्याच आठवणी जागृत झाल्या आपल्या व्हिडिओमुळे. मला इतकं छान वाटतं ना. जर तुमची इच्छा असेल तर मी पुन्हा आणखी एक पार्ट 2 पण बनवू शकते. इतके सारे मेमरीज आणि फोटो माझ्याकडे अजूनही आहेत. जर तुम्हाला आवडतं असेल तर मी अजून एक त्याच्यावर व्हिडिओ बनवायची माझी खूप इच्छा आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी नक्की बनवते. आणि माफ करा काल आमचा व्हिडिओ आला नाही. सध्या सगळी गडबड चालू आहे घरामध्ये. एकतर निधीचे प्रोजेक्ट असाइनमेंटमध्ये ती बिझी आहे. सारख्या तिच्या कॉलेजला चक्रा चालू आहेत. त्यांची एक्झाम सुरू आहे, ओरल व्हायवा ते पण चालू आहेत. आणि काल आई नाशिकला गेली होती. वन डे ट्रिप करून आली आहे. तिची नुकतीच एन्जिओप्लास्टी झाली आहे, त्यामुळे तिचे दर महिन्याला चेकअप करावं लागतं तिला. तर तिला कालची अपॉइंटमेंट मिळाली होती, त्यामुळे ती दिवसभर वन डे ट्रिप करून आली नाशिकला जाऊन. आणि थँक गॉड सगळं व्यवस्थित आहेत. रिपोर्ट्स पण चांगले आले तिचे. फक्त 1-2 गोळ्या बदलून दिल्या आहेत. बाकी काही काळजीचं कारण नाही. त्यामुळे काल आई पण नव्हती, त्यामुळे बाबांकडे लक्ष द्यायला मला आणि निधीला घरी थांबावं लागलं. आणि निधी तिचा अभ्यास करत होती आणि मी पण घरातली कामं आणि बाबांना बघत होते. त्यामुळे काल बाहेर जायला जमलं नाही. तर म्हटलं आज आमचा लेझी डे, संडे डे चालू आहे एकदम निवांत. तर म्हटलं आज आपण गप्पा मारूया आणि सांगूया सगळ्यांना की मला पण खूप आनंद झाला तुम्हाला सगळ्यांना तो व्लॉग आवडला म्हणून. आणि आईची तब्येत पण ओके आहे, त्यामुळे आता काही काळजीचं कारण नाही. तर काल जरा टेन्शन होतं दिवसभर मला की डॉक्टर काय सांगतात काय नाही. कारण हार्टचं म्हटलं की जरा आपल्याला चिंताच असते ना. त्यामुळे ते पण सगळं ओके आहे आता. माझी पण तब्येत जरा नरम गरम होती 2 दिवस. हीटचा खूप त्रास झाला मला, पण आज एकदम छान ओके आहे. आणि आता आई पण आली आहे, तर आई पण बोलते तुमच्यासोबत 2 मिनटं. ये. हॅलो, कशा आहात तुम्ही. काल आमचा दिवस ना खूप हेक्टिक केला. माझाच यांचं नाही, माझाच दिवस. कारण एक वन डे ट्रिप खूपच धावपळ होते. सकाळी उठून अगदी आम्ही लवकर निघालो आणि त्यांनी 2ची अपॉइंटमेंट दिली होती. जेवण वगैरेसुद्धा आम्ही बाहेर घेतलं आणि जेवण खूप चांगलं होतं. त्या हॉस्पिटलसमोरच आहे हॉटेल फोडणी म्हणून. खूप चांगलं हॉटेल आहे आणि चांगलं जेवण मिळतं अगदी गरम गरम. आता तर गॅस नसल्यामुळे त्यांनी चुलीवरच चालू केले होते. छान वाटलं ते गरम गरम. एकीकडे पोळ्या करतात, एकीकडे भाकरी करतात आणि सगळ्यांना गरम गरम देतात. धंदा त्यांचा चालू ठेवला, व्यवस्थित छान चालला आहे. नंतर त्या बायकांची कमाल वाटली खरंच. हो ना, गरम उन्हाच्या झळा लागत होत्या. आणि त्या आईने फोटो पण दाखवलाय, मी तुम्हाला टाकते तो. त्या गरम छत्र्या नुसत्या 2 लावलेल्या होत्या आणि एवढ्या कडक उन्हात त्या भाकरी आणि पोळ्या अगदी गरम गरम देत होते. कठीण आहे. त्यामुळे अजूनच गरम वाटत होतं. तिथे बाहेरच बसलो होतो आम्ही जेवायला वगैरे, पण जेवण चांगलं होतं. आमच्या आधी आईने आमरस खाल्ला. आमरस पण खाल्ला. आमरस एकदम छान होता. खूप फोडणी पण जबरदस्तच असते त्यांची. छान करत भाज्या जरा तिखट वाटतात त्या. मला तरी तिखट वाटल्या. म्हणून मग स्वीट मागवलं तर आणि आमरस आहे. आमरस असल्यावर काही प्रश्नच नाही. तेच आमच्या आधी सगळ्यांच्या आधी आमरस खाल्ला. चिडत आमच्या आधी तो आंब्याचा रस खाल्ला, पण शुभमुहूर्त झाला. चांगला शुभमुहूर्त झाला आमरसाचा. आणि नंतर 2ची 2:15 डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती. तोपर्यंत आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आणि डॉक्टरांनी पण सगळे चांगले रिपोर्ट सांगितले. छान आहे, तुमची काही काळजी करायची काही गरज नाही आहे. तुम्ही 2-4 महिन्यांनी रेग्युलर रुटीन सुरू करू शकता असे ते म्हटले. त्यामुळे सध्या काही गरज नाही आहे. फक्त 1-2 गोळ्या बदलून दिल्या आणि बाकी थोडा मला दम लागतो ते त्यांना सांगितलं. म्हटलं बोलताना जिना चढताना जरा दम लागतो मला. तर त्या गोळ्या त्यांनी अजून वाढवल्या आहेत. ते थोडं होतोच त्रास ना. आपल्याला पण टेन्शन असतं जाईपर्यंत सर काय सांगतात काय नाही. पण व्यवस्थित झालं सगळं. आणि आमचा ओंकार टिपरी तिथे असल्यामुळे काही प्रश्नच नाही. त्याच्या मदतीने सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे. माझा मानलेला भाऊ आहे, भावापेक्षा जास्ती. आणि तिथे डॉक्टर आहे तो, डॉक्टर टिपरे डॉक्टर आहे. त्यामुळे ओळखीने 6 सिग्मा हॉस्पिटलला आईचं केलं होतं. आणि डॉक्टर कोचर हे तिथले मेन आहेत. आणि ओंकार तिथे त्याच हॉस्पिटलमध्ये आहे. तर त्यामुळे शी इज इन सेफ हँड्स. त्यामुळे आम्हाला बिलकुल काळजी नाही. ओंकार म्हटल्यावर मी निवांत असते एकदम.
तशी पण काळजी नव्हती आणि वेळेला त्याने डबा वगैरे पण दिला, म्हणजे मला अगदी 2 स्वतःच्या आईसारखं आईला सांभाळलं. घरच्यासारखंच केलं त्याने, त्यामुळे काही माझी प्रश्नच तब्येत नाही. अशी मी प्रवास करू शकत हां. नव्हते, पण ओंकारने सगळं आणि तिथे व्यवस्थित घरी करायला सांभाळलं. कोणी नव्हतं ना आमच्याकडे पण सुद्धा, म्हणजे यांच्याने काही होतच नाही, प्रश्नच नाही. हा, किरण होता, पण किरण तो होता, पण हॉस्पिटल सांभाळलं तो पण त्याने. हॉस्पिटल पण सांभाळायचा. खाण्यापिण्याचे सगळं काळजी ओंकारने घेतली. ओंकारने घेतली. डबा नसला की मग तो घरून आणि ही माझी पाठवायचा. माणसं आहे अशी गोड, चांगली त्यामुळे माणसं आहे, त्यामुळे काहीच काळजी म्हणूनच नाही. मी काल खास मेरीसाठी ब्लॉग बनवला की हे अशी आमची माणसं एकमेकांना अजून सांभाळून घेतात. खूपच छान काळजी आहे घेतात. ना. मेरीचं वातावरण तर खूपच चांगलं होतं. त्याबद्दल आईला काही माहित प्रश्नच नाही. नव्हतं मला ना मी. माहिती नव्हतं मेरीविषयी हां. बोलते, बट मी आई- पण सांगितलं असतं अजून काही आई बाहेरगावी आठवणी. गेली आणि मग मला मेरीच्या आठवणी खूप आल्या, म्हणून मेरीवर ब्लॉग बनवला. आई म्हणे अगो मला तर किती काय काय हो सांगणार ना. आहे. तर मी आता त्यांना म्हटलं की तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर मी अजून एक सेकंड पार्ट बनवते, मग आई हो त्याच्यात हो बोलेल. मग हो, त्याच्यावर. चालेल चालेल, नक्की बनवू आमच्या आपण. असंख्य आठवणी आहेत. असंख्य आठवणी. आज आमचा दिवस सगळा घरीच आहे, आता काही प्रश्न नाही लिहायची आणि काय कुठे जाणार ना, ऊन पण आणि असतं. काल आईचा प्रवास झाला, प्रवास पण झाला ना, त्यामुळे थोडं थकल्यासारखं झालंय, बाकी काही नाही. आणि आज असं पावसाळी वेदर आहे बाहेर आज बघा. छान आहे उलट पावसाळी. हो, पण आज आमचे दचंदू दादांना पण सुट्टी असते. हो, त्यांना पण एक दिवस सुट्टी पाहिजे ना, त्यामुळे मग नाहीच गेलो आज. आता मेरीसाठी आम्हाला आणखी एक व्लॉग बनवायची खूप इच्छा होती. आईला खूप काय काय सांगायची आहे तिच्या आठवणी. हो, खूप म्हणजे प्रश्नच नाही. ते 2 महिन्याचं बाळ आणल्यापासून सगळ्या आठवणी आहेत तिथे. हो तेच ना, मी 3 सगळ्या- महिन्याची सांगितली, 2 महिन्याची होती का मी? हा, 2-3 महिन्याची हा, झाली. तेच अगदी बारसं झाल्यानंतर लगेच आलं ना. लगेच आलं होतं ना. तेच ती म्हणे माझ्याजवळ तर असंख्य आठवणी. म्हटलं आपण आणखी एकदा व्लॉग बनवूया आणि अजून भरपूर सारे फोटो भरपूर पण आहेत सारे माझ्याकडे, तर नक्की, म्हटलं तेही नक्की. शेअर करेन. हो ना, पाठवूया. करूया आपण एकदा परत. हो चालेल चालेल. चला. सो फ्रेंड्स, तुम्हाला वाटलं असेल निधी दिसली नाही आज व्लॉगमध्ये, आई आणि मी दिसलं, तर तिचं काय चाललंय दाखवते तुम्हाला. हां, सो माझं आता लॅबचं सेशन चालू आहे आणि आता सबमिशन चालू आहे, प्रोजेक्टच्या वायवा चालू आहेत आणि आता पुढच्या महिन्यात सेम एक्झाम असणार आहे. सो प्लीज मला ऑल द बेस्ट आहे. आणि आता प्रिपेरेटरी लिव्ह म्हणजे PL आमची आता चालू होणार आहे. ठीक आहे. सकाळपासून बसले. सकाळपासून बसले, रात्री पण चालू असतो अभ्यास. एक आठवड्यापासून जरा लोड आहे, पण चालू आहे. सगळ्यांनी बेस्ट लक द्याने दिला. कर. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. संध्याकाळचं आता मी दळण करते आहे. आता मी गहू नंतर ज्वारी, बाजरी, नाचणी सगळ्याचं दळण घरीच करते. आता ते कसं करते ते पण तुम्हाला दाखवते. ही चक्की माझ्याकडे गेले 15 वर्षापासून आहे. एकदम सोपं पडतं काम करायला याच्यामध्ये. हे डबा भरला ना की असं फक्त ते कापड काढून घ्यायचं आणि आपलं पीठ रेडी. असा माझ्याकडे 10 किलोचा डबा आहे. मी असं करून ठेवते, 2 आठवडे मला आरामात जातात. हे बघ, चक्कीसारखं सुंदर. माझ्या मदतीला ताई येते. सकाळी पण एक स्वयंपाकाला ताई आहे आणि संध्याकाळी पण एक आहे. त्या पोळ्या करतात आणि भाजी आमटी याची तयारी करून देतात. मग बाकी फोडण्या टाकायचं काम मी करते. पण त्या दोघी पण पाहुणे येऊ काही येऊ, पण जे एकदम वेळेवर जे म्हणेल ते आपल्याला लगेच मदत करू देतात. इंडियामध्ये असल्याचा हा एक पर्क असतो की आपल्याला हेल्प खूप मिळते इथे, हाऊस हेल्प खूप मिळते. त्यामुळे त्यांच्यावर मी खूप डिपेंड असते. त्या नाही आल्या की मग खरी फजिती होते आपली. आता दर रविवारी मी अशीच करते. दळण असो, दाण्याचं कूट करून ठेवणं, आलं लसूण पेस्ट करून ठेवणं, आठवडाभराची बेग मी करून ठेवली ना
की मग बघायला नको. बरेचसे जण वाटण पण करून ठेवतात, पण मला नाही आवडत. मी फ्रेश वाटणच करून भाजीला लावते, त्याची चव छान लागते केव्हाही. चलो एक एक कामं आठवतं. आज पहिल्यांदाच मी असं शेअर करते, तर मला पण मजा वाटते. संध्याकाळच्या छोट्या नाश्त्यासाठी मसाला लच्छा पराठा बनवते. तशी मोठी पोळी लाटून घ्यायची, त्याला साजूक तूप लावायचं, नंतर त्याच्यावर थोडं सुकं पीठ टाकायचं. नाश्ता तयार संध्याकाळचा. आणि जर दोघंच कोणी असेल जेवायला, तर ह्याच्याबरोबर सॉस, लोणचं, चटणी काय घेतलं तरी झालं जेवण रात्रीचं. सो फ्रेंड्स, आत्ताच बघितलं तुम्ही, ही मी चक्की जी वापरते ती ऑटोमॅटिक आहे. गेले 15 वर्षापासून मी ती चक्की वापरते. रोविशा कंपनीची आहे. सगळ्या प्रकारचे दळण मी त्याच्यात करते, त्यामुळे मला खूप कम्फर्टेबल असतं. कुठे दळण संपलं, धावपळ करायला नको, चक्कीत जायला नको. कोरोना काळात पण मला खूप कामी आली ती. एकदम कम्फर्टेबल आहे. फक्त चाळून आपण गहू त्यात टाकायचे, बाकी सगळं ऑटोमॅटिक होतं. फक्त थोडा आवाजच हो, पण आता पाऊण तास तेवढा आवाज इट्स ओके. अगदी हळकुंडसुद्धा मी याच्यात दळून बघितलं आहे. सगळं काय प्रकारचं तिथे दळण होतं माझ्याकडे घरी. तर आता स्वयंपाकाची छोटीशी क्लिप मी तुम्हाला दाखवते. आणि आज मेथीचे ठेपले, गवारची भाजी आणि आमटी असा बेत आहे. निधीच्या पप्पांना सकाळी लवकर उठून जायचं आहे, त्यामुळे त्याने सांगितलं की जरा साधाच मेनू ठेव. थोड्या पोळ्या पण करणार आहे आणि मेथीचे ठेपले पण, तर त्याचे पण थोडेसे तुम्हाला ग्लिम्स देते.
सो फ्रेंड्स, आज दिवसभराचा व्लॉग मी शूट केला आहे. आज निधी अभ्यासामुळे काय आपल्याबरोबर नव्हते दिवसभर, तर आत्ताच मी स्वयंपाकाची पण ग्लिम्स दाखवली. निधीची आजची गवारची भाजी आज आम्ही सगळे खाणार आहोत. साधा सिम्पल मेनू. तर आजचा आमचा हा डेली व्लॉग तुम्हाला कसा वाटला? मी असे डेली व्लॉग पण टाकत जाऊ का, मला नक्की सांगा. आणि आजचा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.